नमस्ते. नमस्ते. आज मी तुम्हाला सांगणार आहे की एफ-आय-आर आणि एन-सी-आर यामध्ये काय फरक आहे. एफ-आय-आर आणि एन-सी-आर हे दोन्ही गोष्ट पोलिसांकडूनच नोंद केली जातात, तरी ते एकमेकांच्या विरुद्ध आहे. एफ-आय-आर म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, म्हणजेच पहिली माहितीचे अहवाल. BNS ऍक्ट अंडर सेक्शन 173 अंतर्गत पोलीस एफ-आय-आर रजिस्टर करतात, जे सिरियस नेचरचे क्राईम असतात, म्हणजेच कॉग्निझेबल क्राईम, म्हणजेच दखलपात्र गुन्हा, जसे की रेप, मर्डर, एक्स्टॉर्शन, डकेती, ट्रेसपासिंग आणि अदर सिरियस नेचरचे जे क्राईम असतात ते एफ-आय-आर मध्ये घेतले जातात. तसेच पोलिसांना ह्याच्यासाठी प्रिव्हियस काही परमिशन घ्यावा लागत नाही किंवा न्यायालयाकडे कोणतेही आदेश किंवा ऑर्डर घ्यावा लागत नाही एफ-आय-आर करण्यासाठी किंवा त्या एफ-आय-आरचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी. तसेच आरोपीला विदाउट वॉरंट ते अरेस्टही करू शकतात. तर पोलिसांना इथे कोणत्याही प्रकारचे न्यायालयाचे आदेशाची गरज नसते. ते त्यांना अधिकार असतो की ते एफ-आय-आर रजिस्टर करू शकतात, इन्व्हेस्टिगेशन करू शकतात, आरोपीला अरेस्टही करू शकतात, जे कॉग्निझेबल ऑफेन्स मध्ये मोडतात. तसेच इथे एन-सी-आर जे आहे ह्याचे विरुद्ध आहे. एन-सी-आर म्हणजे नॉन कॉग्निझेबल रिपोर्ट, म्हणजे जे किरकोळ वाद असतात ते या एन-सी-आर मध्ये घेतले जातात. आता बीएनएस अंडर सेक्शन 174 मध्ये एन-सी-आर घेतले जातात. नंतर पोलीस रजिस्टर करतात. ह्याचे रजिस्टर ते डायरीमध्ये करतात. एन-सी-आर डायरीमध्ये रजिस्टर करून त्याची एक कॉपी कंप्लेंटला सर्व करतात. पण ह्याच्यात ते मोस्टली काही एंटिटी मोस्टली करत नाही. ते फक्त एन-सी-आर रजिस्टर करून घेतात, त्यांना दोन्ही पार्टीला बोलून समजवतात आणि त्यांना किंवा ते अगर वाद मिटत नसेल तर ते त्यांना कोर्टात जा असे निर्देश